नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर तुमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मी तुमच्या कमेंटची रिप्लाय देत नाही, तर खरंच देत नाही मित्रांनो. माझ्याकडनं जास्त वेळ नसतो. मी सकाळी 7 वाजता घरी जाते, कामाला जाते, तर संध्याकाळी मी 5:30-6 वाजता घरी येते. आणि 5:30-6 वाजता घरी आल्याच्या नंतर मला घरातलं कामच तेवढ्या वेळ जातं. बघा, मी ह्या टायमाला तुम्ही तर बघता माझे व्हिडिओ कधी पण व्हिडिओ बनवते. मी रात्रीचे 11, 11:30, कधी 12 वाजता व्हिडिओ बनवायला मला, पण बनवते. असं नाही की मी व्हिडिओ बनवणं सोडून दिले आणि तुम्हाला विसरले, असं तर कधीच नाही. कारण की तुम्ही सपोर्ट करतात म्हणून तर मी पुढे चाललेली आहे, असं काही नाही. तर आज तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी एक लग्नाच्या आधी एक अशी मुलगी होते मी की मला कोणाचा सहारा नव्हता. आईवडिलांपासून लांब होते. आजी आणि आजोबाच्या एकदम जवळ होते. असं वाटायचं तेच माझे आईवडील आहेत, पण ते पण नाहीत आता या दुनियामध्ये. काय होतं, कधी कधी ना नशीब पण साथ देत नाही. जाऊ दे, असं जे नशिबात आहे तेच होणार. आपण किती जरी आपण म्हटलं की नाही, आपले आजी आजोबा माझ्या आई बापासारखेच होते आणि ते माझ्या आयुष्याला जायला पाहिजे होते, पण असं होत नाही. जे नशिबात आहे तेच होतं. तर मी खूप माणसं जोडायचा प्रयत्न केला आणि जोडले पण माणसं, पण पैशामुळे ते माणसं तुटल्या गेले. काय असतं, परिस्थिती कधी कधी ना नाजूक येते. पैसा काही येतो काही जातो काय. आज हे घर माझ्या एकटीवर चालतं. माझ्या नवऱ्याला काम होत नाही म्हणजे त्यांची 9-10 वर्षापूर्वी त्यांची तब्येत ठीक नव्हती, तसे ते घरातच आहेत. त्यांना असं वजन जास्त जडपाचं काम होत नाही, जास्त वजन उचलू शकत नाही ते, तर ते घरीच असतात. त्यांची तब्येतच ठीक नसते. मग मोठं पोरगं आता कामाला लागलेलं आहे. कसं तरी आमचं घर चालतं. आणि काय होतं तर मग आपली परिस्थिती थोडीशी ढासळल्या गेली ना, माणसं पण ढासळल्या जातात, माणसं पण तुटल्या जातात. गैरसमज होता, अरे आता यांची परिस्थिती नाजूक आहे, ह्यांना आपल्याला हेल्प करावं लागेल की हे आपल्याला बोलते की आम्हाला मदत करा असं. त्याच्यामुळं ना माणसं लांब जातात. आणि ज्या वेळेला पैसा असतो ना आपल्यापासून, त्यावेळेला सगळी नाते एकटे जमा होतात. काकी 4 पैसे आहेत आपल्या पैसे, असंच आहे दुनियामध्ये. हेच चाललं आहे जास्त. पण जाऊ दे, आपला स्वभाव आपण नाही तो सोडायचा. आपला स्वभाव जसा आहे तसाच ठेवायचा. सत्याचा न्याय लागतो कधी ना कधी. आणि तुम्ही जे मला आज बोलता ना की तू माणसं तोडले, असा हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. मला कोणी नव्हतं, आईवडील नव्हते, कुठं सख्खं नातं नव्हतं, म्हणून मी माणसं तर कधी तोडणारच नाही. माणसं जोडते मी. शेजारी असो, नातेवाईक असो, मी कधी कोणाला वाईट बोलत नाही. आणि माझ्या हे तोंडातून देवाला विनंती करते, कधी माझ्या तोंडातून कोणाला वाईट शब्द पण निघू देऊ नको. पण तुम्ही विसरता. पहिले दिवस तुम्ही विसरता. कधीच पहिले दिवस विसरायचे नाहीत. मी नाही विसरत आणि विसरले पण नाही, तुम्हाला विसरणार पण नाही. पण काय होतं, कधी कधी ना आपण भावनेच्या भरामध्ये ना काय कोणाला बोलतो आणि काय नाही बोलत, याचा कधी विचार करायचा की आपण कोणाला दुखवल्यावर सामनेवाल्याचं मन दुखन का, त्यांना वाईट वाटन का, या गोष्टीचा कधी विचार करायचा. मला ना अशा गोष्टी नाहीत आवडत. मला अशा म्हणजे कोणाला फटकून बोलायचं, रागाने बोलायचं, मनाला वाईट वाटणं असं बोलायचं, ह्या गोष्टी मला बिलकुलच आवडत नाहीत. कारण की मला ना कोणाचा सहारा नव्हता ना, म्हणून प्रत्येक व्यक्ती माझी अशी वाटते मला. कोणी पण असो की असं आपुलकीने कोणी बोललं ना तर वाटतं हे माझं सख्खंच आहे, आणि लगेच मी मान देते त्यांना. विसरल्या जात नाही मी त्यांना कधीच. पण तुम्ही मला विसरता, ह्या गोष्टीचं वाईट वाटत. परिस्थिती काही सांगता येत नाही, कधी कोणता दिवस उजडन ते सांगता येत नाही. बरोबर आहे की नाही. आणि खरं व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा मला.